नमस्कार. आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे बोरं करून दाखवणार आहे. याआधी मी तांदळाच्या पिठापासून खुसखुशीत बोरं करून दाखवली होती. आता आपण बघणार आहोत मैद्यापासून छान अशी खुसखुशीत बोरं. हा आहे 1 कप मैदा. त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप चांगलं मोहन करून घालायचे. हे मिक्स करून घेऊया. आता हातानेच याला पूर्ण पिठाला चोळून घ्यायचे. आता हे बघा, हे सगळं पिठाला आपण हे मोहन व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूया थोडंसं चवीपुरतं मीठ. तीळ घालायचे. तीळ थोडे जास्तच घालायचे कारण छान लागतात त्यामध्ये. थोडीशी वेलची पावडर घालूया. हे मी ओलं खोबरं घेतलंय. तुम्ही सुकं खोबरं असेल तर सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता. एक कप मैद्याला अर्धा कप पिठी साखर घालायची आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया आधी. आता हे बघा, हा सगळं मिक्स झालेलं आहे. आता इथे मी दूध घेतले. याऐवजी पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल. थोडं थोडं दूध घालून आपण हे पीठ मळून घ्यायचे. खूप घट्ट सुद्धा नाही मळायचं आणि अगदी सैल सुद्धा नाही. आणि अगदी थोडं थोडं घालायचं आहे कारण यामध्ये आपण जी पिठी साखर घातली आहे ती विरघळते आणि मग नंतर पीठ पातळ होतं. त्यामुळे घालताना आधी अगदी थोडं थोडं घालायचे. हे बघा, आता पीठ अगदी चिकट झालंय. अगदी मी पाव कप सुद्धा घातलेलं नाहीये यामधलं. अगदी 2 चमचे घातले. हे बघा, आपलं पीठ झालंय मळून. तुम्ही बघू शकता अगदी 2 छोटे चमचेच मी दूध घेतलेलं आहे यातलं. ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही कारण यामध्ये जी पिठी साखर आपण घातली ती वितळते आणि मग ते पीठ पातळ होतं. म्हणून त्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही. अगदीच 1-1 चमचा घालायचं लागेल तसं. आता हे 5 मिनिटच फक्त ठेवून देऊया आणि लगेचच बोरं करायला घेऊया. आता हाताला थोडंसं तूप लावून घेऊया आणि छोटे छोटे बोराच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. हे बघा, तुम्हाला हवे तर मोठे सुद्धा घेऊ शकता. अशी बोरं आधी करून घेऊया आपण. तुम्हाला जर थोडी मोठी हवी असली तर मोठी सुद्धा करू शकता. अशी आधी सगळी करून घेऊया आणि मग एकदमच तळायला घेऊया. तर तळायला घेऊया. तेल कडकडीत तापवायचं नाही आणि बारीकच गॅस ठेवायचा आहे. वाढवायचा नाही, नाहीतर मग ती आतून व्यवस्थित होत नाही. गॅस बारीक ठेवूनच आपल्याला हे फ्राय करायचे. हे बघा, आता हळूहळू रंग यायला लागलाय छान असा. हे बघा, मस्त असाच रंग यायला पाहिजे. आता आपली बोरं झालेली आहेत तळून. काढून घेऊया. थंड झाली की मी तुम्हाला दाखवते कारण गरम असताना ती नरम असतात थोडी. आता अशीच आपण बाकीची सुद्धा बोरं तळून घेऊया. ही बघा, आपली बोरं तयार झालेली आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, किती छान असं खुसखुशीत झालेली आहेत बोरं. तुम्ही नक्की करून बघा. अगदी 15 मिनिटात आपली बोरं तयार होतात. करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच. हे बघा, अगदी छान अशी खुसखुशीत झालेली आहेत.